नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या जमीन घोटाळा प्रकरणासंबंधित मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर जे आरोप झाले आहेत त्यांच्या चौकशीला मान्यता दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या विरोधात खटला चालवला जाणार आहे, ज्यामुळे कर्नाटकात राजकीय तणाव वाढला असून राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात मुडाद्वार करण्यात आलेल्या जमीन अधिग्रहण प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप आहे. सिद्धरामय्या यांनी या प्रकरणात घोटाळा करून त्यांच्या पत्नीला लाभ मिळवून दिला. सुरुवातीला सिद्धरामय्या यांनी हे आरोप फेटाळले होते. त्यांनी हा दावाही केला होता की मुख्यमंत्री म्हणून यामध्ये कुठलाही हस्तक्षेप केला नाही असंही म्हटलं होतं. मात्र आता राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांच्या विरोधात खटला चालवण्यास संमती दिली आहे. त्यामुळे सिद्धरामय्या अडचणीत अडकले आहेत. पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एक घटना घडली. त्यानंतर देश हादरला. कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. बेळगावती याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. तसंच डॉक्टरही संपावर गेले आहेत. BAMS डॉक्टरांचा संपाचा आजचा 5वा दिवस आहे. मागच्या 5 दिवसापासून हे काम बंद व चालू आंदोलन सुरू आहे. त्यामुळे शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयामधील रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रुग्णांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे, तर उपचार न मिळालेल्या काही रुग्णांना परत जावं लागत आहे. आज शनिवारी चन्नम्मा चौक येथे विराट मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कोलकात्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून खून झालेल्या डॉक्टरांच्या कुटुंबियांना न्याय द्या अशी मागणी करण्यात आली. बेळगाव महानगरपालिकेच्या काउन्सिलिंग सभेत सन 2022-2023च्या बिल संकलनातून जमा झालेल्या निधीबाबत महत्त्वाची चर्चा झाली. या दरम्यान अर्थसंकल्पामध्ये असलेल्या अपूर्ण माहितीच्या पार्श्वभूमीवर सभा दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली होती. महानगरपालिकेच्या सभागृहात महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची बैठक आयोजन करण्यात आली होती. सर्वप्रथम महानगरपालिकेच्या नामनिर्देशित सदस्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते मुजमिल ढोनी यांनी प्रभागावर अनुदान वाटपातील भेदभाव दुरुस्त करण्याची मागणी केली. सत्ताधारी गटातील सदस्यांनी आधी सभेच्या कामकाजावर चर्चा करून नंतर या विषयावर चर्चा करू असं सांगितलं. प्रभाग अर्थसंकल्प वाटपाबाबत यापूर्वी झालेल्या सभेत सहभागी होऊन चर्चा का करण्यात आली नाही असा सवाल करत विरोधी पक्षाचे सदस्य आणि सत्ताधारी यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भुवी गल्लीत बंद असलेल्या 2 घराचे कडी कोयंडे तोडून चोरट्यांनी सोन्याच्या चांदीच्या वस्तूसह रोख रक्कम लांबवल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. आणखी एक घर फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र कडी कोयंडा तोडता आला नसल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. चोराची छबी CCTVमध्ये कैद झाली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खानापूर तालुक्यातील प्रभूनगर येथे परिवहन मंडळाची बसगाडी नियमितपणे थांबवावी अशी मागणी करत या भागातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आज शनिवारी आंदोलन छेडले. आज परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला पोहोचण्याची घाई होती, परंतु सकाळपासून एकही बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आणि रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व बसेस विद्यार्थ्यांनी अडवले. त्यामुळे रस्त्यावर चक्काजाम झाला होता. यामुळे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी विद्यार्थी करू लागले आहेत. 110 kV कनबर्गी उपकेंद्र मार्गावरील वीज वाहिनींची देखभाल व दुरुस्तीच्या कारणास्तव कनबर्गीसह विविध विभागाचा वीज पुरवठा रविवार दिनांक 18 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत खंडित होणार आहे. KIDB ऑटोनगर औद्योगिक वसाहत, KIDB औद्योगिक वसाहत, सिद्धेश्वर फाउंड्रीज, टाटा पॉवर, बरसवाल, आशियाना इंडस्ट्रील, KIDB एक्झिबिशन सेंटर, KSRTC डेपो, प्रदूषण नियंत्रण मंडळ, यादव इंडस्ट्री कनबर्गी, राणी चन्नम्मानगर, बुडा लेआउट, सुभाष नगर, कपलेश्वर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर परिसर, सुभाष मार्केट परिसर, आनंदवाडी, अनगोळ वडगाव मेन रोड, भाग्यनगर 1 ते 10 क्रॉस, संभाजीनगर, अन्नपूर्णेश्वर नगर, केशवनगर, आनंदनगर, आदर्शनगर आदी परिसराचा वीज पुरवठा खंडित होणार असल्याचं हेस्कॉमने कळवलं आहे. वडगाव येथील विसर्जन तलाव शेजारील विहीर ढासळल्याने विसर्जन तलाव धोकादायक बनला आहे. त्यामुळे मागील 4 वर्षांपासून या ठिकाणी श्रींच्या विसर्जनाची समस्या निर्माण झाली असून परिणामी घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी वडगावमधील नागरिकांना जुने बेळगावपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. जुने बेळगाव येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वडगाव येथील विसर्जन तलावाची सुरक्षा निश्चित करून
तो पुन्हा वापरावा अशी मागणी परिसरातील गणेश भक्तांकडून केली जात आहे. मागील 4 वर्षांपासून मागणी करून देखील अद्याप विसर्जन तलावाची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे वडगावमधील नागरिकांची गैरसोय होत आहे. हा विसर्जन तलाव 2020 मध्ये ढासळला आहे. विसर्जन तलावाच्या बाजूला असलेली विहीर कोसळली असल्याने विसर्जन तलाव धोकादायक झाला आहे. मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. माझ्यावर खटला चालवण्यामागे मोठे राजकीय पडयंत्र असून मंत्री आणि आमदार माझ्या बाजूने आहेत. राज्यपालांच्या या भूमिकेबाबत आपण कायदेशीर लढा देण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी व्यक्त केली. राज्यपालांनी माझ्यावरील खटल्यासाठी परवानगी दिली असून निवडून आलेले सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न आहे. आपण राज्यपालांच्या निर्णयाचा आदर करतो. याचप्रमाणे कायदेशीर लढाईसाठी आमची तयारी आहे. राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य आहे. मी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली येथे शुक्रवार दिनांक 16 रोजी झालेल्या अंबोली मान्सून 21 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत बेळगाव येथील दीपिका चौगुले सुळगा हिंडलगा हिने प्रथम क्रमांक तर पल्लवी मुतकेकर कल्लेहोळीने द्वितीय क्रमांक तर सरिता काकतीकर झाडशापूर हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे तिन्ही स्पर्धकांचं कौतुक होत आहे. सकाळी 6 वाजता आंबोली गावापासून हिरणकेशी रोडवर मॅरेथॉनला सुरुवात झाली. ही मॅरेथॉन 6 किलोमीटर व 21 किलोमीटर अंतर अशी होती. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते चषक, पारितोषिक व टी शर्ट आणि मेडल देण्यात आले. यावेळी राहुल देसूरकर व कोच महेश पाटील हे उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभदिनी महावीर भवन हिंदुवाडी बेळगाव येथे जितो बेळगावच्या संयुक्त विद्यमाने मेगा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. हे मेगा रक्तदान शिबिर असल्याने बेळगावातील अनेक संस्था या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. डॉक्टर महादेव दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदात्यांच्या सहकार्याने 738 युनिट रक्त संकलित करण्यात आले असून यावेळी रुपाली बी जनाज, शीतल चिलामी, डॉक्टर श्रीदेवी रेवन्नावर व महिला उपस्थित होत्या. 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी 1 जुलै 2022 ते 31 जुलै 2024 अवधीत निवृत्त झालेल्या नोकरांना समावेश करून करावी अशा मागणीचे निवेदन चिक्कोडी येथील निवृत्त सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांना देण्यात आले. यावेळी PC पायन्नावर, भरत कुंभार, EI नदाब यांच्यासह निवृत्त कर्मचारी उपस्थित होते. बेकायदेशीरपणे फटाके विक्री करणाऱ्या गोदामावर संकेश्वर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 9400 किलो फटाके जप्त करण्यात आले असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाकडून कोणताही परवाना न घेता फटाके विक्री करणाऱ्यावर संकेश्वर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रायबाग विभागात अतिक्रमण करण्यात आलेल्या जागा अधिकाऱ्याने ताब्यात घेतल्या. सुमारे 7.5 एकर जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. सदर अतिक्रमण 30हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने 4 JCBच्या सहाय्याने हटविण्यात आले. रायबाग येथील रामा केदारी किचडे, बसू बन्नप्पा किचडे व संजू सदाशिव ताराळ यांनी अरण्य विभागाच्या 7.5 एकर जमिनीवर अतिक्रमण करून बळकावली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे कागदपत्रांची तपासणी करून अधिकारी नागराज भीमगोळ, वासिम टी, उमेश प्रधाने यांच्यासह चिकोडी, रायबाग व रामदुर्ग अरण्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.